मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये अनेक जण जखमी होते, मात्र त्यांना तत्काळ उपचाराची देखील गरज होती। अशा वेळेस 3 होमगार्ड पुढे आले आणि त्यांनी जखमींचं प्राण वाचवले। आपण बघतोय की हेच ते 3 होमगार्ड आहेत या ठिकाणी जखमींचे प्राण वाचवलेले आहेत आणि आपण त्यांच्याशीच आता बातचीत करणार आहोत। सर, तुम्ही कुठे जात होतात आणि तुम्ही जेव्हा पाहिलं ही दुर्घटना पाहिली तेव्हा नेमकी काय स्थिती होती? आम्ही महाराष्ट्र होमगार्डमधून आहे। आमची ड्युटी ईदसाठी आम्हाला हुड्डा पार्कला तिथं आमचा बंदोबस्त होता। तर आम्ही डोंबिवलीवरनं स्लो ट्रेनने आलो। 8:41ची ट्रेन होती। तर आम्ही स्लो ट्रेनने उतरलो तर बघतोय तर फास्ट ट्रेनच्या साईडला बरीच गर्दी जमलेली होती। तर बघतोय तर काय एक बॉडी नव्हती पडली, तर लाईनीमध्ये 8 ते 7 अशा लाईनीत डेड बॉड्या पडलेल्या होत्या बॉड्या। मग आम्ही बघतोय तर पब्लिक नुसते व्हिडिओ काढतात, आडावडं करतात की अरे वो गिर गया वो गिर गया। असं नाही की आपण जाऊन त्यांना वाचवणं। मग आम्ही न विचार करता मी मित्राला बोललो चला आपण वाचू, आपण ड्युटीला नंतर जाऊया। मग आम्ही खाली उतरलो। ज्यांचा श्वास चालू होता, जशी एक मुलगी पडलेली होती, तिचे डोळे पण ओपन होते पण ती हालचाल होती ती। मग आम्ही तिला पहिले उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि आम्ही लाईनीत असे एक एक करून उचलायला लागलो। ज्यांची हालचाल थोडीशी होत होती किंवा श्वास चालू होता असं त्यांना उचलून आम्ही पहिले प्लॅटफॉर्मवर ठेवलं। पण ही परिस्थिती जेव्हा तुम्ही पाहिली तेव्हा खरं तर ही अतिशय विदारक अशी स्थिती होती। त्यावेळेस काय करावं आणि काय नाही खरं तर याची कल्पना देखील येत नाही। मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा मदतीला जाता त्यावेळेस तुम्हालाही अनेक नियम लागू होतात, मग त्याचा काही विचार नाही आला? नियम तर लागू होतात, आम्हाला असं अलाउड नसतं की दुसऱ्या ठिकाणी जाऊन तुम्ही कार्य करावं असं असतं। पण आमचं महाराष्ट्र होमगार्ड आमचं निष्काम सेवा आहे डायरेक्ट। तर आम्ही न विचार करता बोललो की जे पुढं कारवाई होईल ती बघूया आपण, पण आपलं सध्या यांना वाचवणं गरजेचं आहे। तर आम्ही न विचार करता उतरलो। एक एक जेवढ्यांचा श्वास चालू होता किंवा ज्यांची हालचाल होती त्यांना आम्ही पहिले रेस्क्यू करायला प्लॅटफॉर्मवर ठेवलं। त्यांनी सांगितलं की ज्यांची हालचाल होती त्यांना पहिल्यांदा रेस्क्यू केलं, पण असे अनेक जण होते की त्यांची हालचाल नव्हती। तर तुम्ही सेग्रिगेशन केलं, वेगळं केलं की कशा पद्धतीनं? मग ॲम्ब्युलन्सला बोलवलं, काय नेमकं केलं? त्या क्षणी आम्ही मुंब्राला ड्युटी होती आमची, तर जे ट्रॅकवरती पडले होते त्यांना आम्ही फक्त उचलून वरती ठेवले। आमची ड्युटी होती त्यामुळे आम्ही फक्त RPFच्या हँडओव्हर केलं त्यांना। तिथे MSF वाले RPF माधुरी मॅडम आणि सिव्हिलमध्ये पोलीसवाले होते, त्यांना आम्ही हँडओव्हर केलं आणि आम्ही आमच्या ड्युटीला निघून गेलो। येस, आपण बघतोय की या ठिकाणी हे होमगार्डचे जवान होते। आपण बघतोय की यांच्या पॅन्टला देखील या ठिकाणी रक्ताचा हा डाग जो आहे तो अजूनही तसाच दिसतोय। काय सांगाल, कारण एकदम जिकरीचं काम खरं तर तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे की तत्काळ मदत करणं अतिशय महत्त्वाचं होतं। तिथे काही ठिकाणी मोबाईलवर काही लोक व्हिडिओ काढत होते, पण तुम्ही तत्काळ उतरलात आणि मदतीचा हात दिलात। मॅडम, पहिले जर आम्ही ट्रेनमधून उतरलो तेव्हा आम्ही बघतात आमचं पण म्हणजे आम्ही पण घाबरून गेलो होतो, पण नंतर आमच्या डोक्यात विचार आला जर आपण मदत केली तर एकाचा किंवा 2-3 जण असतील तर त्यांचा प्राण वाचू शकतो। आणि काही पब्लिक होती सिव्हिलियन, तर ते नुसते आरडाओरडा करत होते। तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एकाला मदत केलं तर त्याचा प्राण वाचवू शकतात, तुम्ही कुठलाही न विचार करता आणि तुमच्यावर कुठलीही केस नाही लागू शकत, असं बस एवढंच म्हणणं आहे। दुसरं आपण बघतो की हे होमगार्डचे 3 जवान आहेत, त्यांनी खरं तर तत्काळ मदत करून अनेकांचे जीव वाचवले। कारण एखादा असा अपघात होतो त्यावेळेस तत्काळ मदतीची गरज असते किंवा तत्काळ लवकरात लवकर औषधोपचार मिळणं गरजेचं असतं, पण त्यासाठी अगदी हात पुढे घेऊन प्रत्येकाला मदत करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। प्रसंगवधान दाखवून या ठिकाणी हे 3 जवान त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी अनेकांना खरं तर ट्रॅकवरून उचलून RPFच्या हवाली देखील केलं आणि त्यानंतर ते आपल्या ड्युटीवर गेलेले बघायला मिळाले। मात्र अशाच पद्धतीने ही माणुसकी अतिशय महत्त्वाची आहे। अनेक जण मोबाईलवर व्हिडिओ काढतात, पण त्याआधी अशा पद्धतीनं जर मदतीचा हात दिला तर नक्कीच अनेक जीव वाचू शकतात, असं देखील या ठिकाणी या स्पष्ट होत आहे। कॅमेरा पर्सन नितीनसह वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंब्रा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।